गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। आज सकाळपासून ज्या बातम्या प्रसारित होत आहेत आणि त्या माध्यमातून गोरक्षकांनीही आपली भूमिका मांडण्यासाठी माध्यमांनी पुढे यावं असं एक आवाहन केलं होतं आणि यातूनच आपण गोरक्षकांची देखील भूमिका जाणून घेत आहोत। काल भोसले चौक परिसरामध्ये जे तुम्ही एक वाहन पकडलं, ते वाहन पंढरपूर शहर पोलिसांच्या ताब्यात दिलं, गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह धरला। ते वाहनातील जे गुरं होते ते नक्की कत्तलखान्याकडे जात होते, याबाबत आपल्याकडे काय ठोस पुरावा आहे का? मी सुरुवातीला काय सांगतो की सध्या बकरीद आपल्या तोंडावर आहे आणि त्या अनुषंगानं आमच्या सगळीकडे पेट्रोलिंग बजरंग दलाचं पूर्ण महाराष्ट्रभर देशभर चालू आहे। त्या पेट्रोलिंग करत असताना सगळ्या ज्या बजरंग दलाला आढळल्या, ज्यावेळेस गाडी अडवली तर गाडीत एकही शेतकरी नव्हता, जे गाडी ड्रायव्हर आणि एक किन्नर होता आणि त्यांना विचारण्यात आलं तर तो म्हणला आम्ही इकडं चाललो आहे। प्रत्येक त्यांच्या बोलण्यात वेगवेगळा शब्द येत होता। पोरांना जसा जसा संशय आला तसा आम्ही 112ला कॉल टाकला आणि पोलिसांचा जो लँडलाईन नंबर आहे त्या नंबरला पण आम्ही कॉल केला, तर दोन्ही नंबर बिझी आणि एक नंबर लागलाच नाही। म्हणून स्वतः मी PI साहेबांना फोन करून बोलून की डायरेक्ट पोलीस स्टेशनला गाडी आणली आणि कुठल्याही ड्रायव्हरला किंवा त्या किन्नराला मारहाण करता पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला गाडी आम्ही जमा केलेली आहे आणि डायरेक्ट सरांना आम्ही पोलीस स्टेशनला काय सांगितलं, शहानिशी करा, आमची जी तक्रार आहे ती रिसर घ्या आणि जर कोर्टात जर शेतकरी जनावर असतील तर रिसर ती कोर्टातनं सोडून घेऊन जाऊ द्या। बजरंग दल शेतकऱ्यांच्या विरोधात नाही, पण बजरंग दल शेतकऱ्याच्या विरोधातून जे शेतकऱ्याच्या आडून जे गोतस्करी करतात ह्या गोष्टीला 100% आळा बसला पाहिजे, यासाठी बजरंग दल कार्यरत कार्य करत आहे। आणि जर राहिला प्रश्न जो बाकीचा भाजपचा म्हणा किंवा कुठलाही व्यक्तीचा म्हणा, आम्हाला जर हे स्वयंघोषित आहेत, अजून काय म्हणतायत की तथाकथित आहेत, तर आम्ही बजरंग दल गोरक्षक आहोत। जरा आम्हाला डायरेक्ट तुम्हाला बोलायचं असेल तर समोरासमोर आपण बोलूयात। ते काय केले, ज्यावेळेस आम्ही गाडी थांबवली संशयास्पद यांनी सांगितलं की बाहेर थांबा तुम्ही, आपण काय तर पैशाचा विषय बोलूयात, ह्या त्यांनी गोष्टी आमच्यासमोर ठेवल्यात। अशा पण गोष्टी आमच्यासमोर आल्यानंतर आम्ही डायरेक्ट कारवाई साहेबांना म्हणलं की तुमच्या पद्धतीने करूयात। याबाबत आणखी एक मुद्दा पुढे आला जातोय की जे जनावरांची जी वाहतूक आहे, शेतकऱ्यांचे जे जनावरांचे बाजार आहेत, आता सांगोल्याला बाजार भरतो, इतरही अनेक शहरात बाजार भरतात आणि काही शेतकरी खरेदी विक्रीसाठी ही जनावरं वाहनातून नेत असतात। आता वाहन चालक अशा जनावरांच्या वाहतुकीसाठी वाहन देण्यास तयार नाहीत गोरक्षकांच्या त्रासामुळं, असा एक मुद्दा पुढे आला जातोय। आणि दुसरी बाब अशी आहे की शेतकऱ्यांनी जनावरांची खरेदी विक्री करायची नाही का, आणि त्या आडून जर आमच्यावर अशा पद्धतीनं कारवाया होणार असतील, गुन्हे दाखल होणार असतील तर मग आम्ही याबाबत बोलायचं नाही का, अशी एक भावना व्यक्त केली जाते। आता तीर्थक्षेत्र पंढरपूर या भागातून सांगोल्याला एक मोठा व्यापार भरतो, बाजार भरतो आणि अकलूजला पण भरतो। पंढरपुरातून शनिवारी किंवा रविवारी जास्तीत जास्त संख्येने म्हणजे 100-200च्या आसपास गाड्या पंढरपुरातून वाहतूक करतायत शनिवार रविवारी। शेतकऱ्यांच्या गाड्या पूर्ण आम्ही बघतो, व्हेरीफाय करतो, विषय त्याचा सोडून देतो। आम्हाला सांगा, जर गाडीच अडवायची असती तर रोज 100-150 जनावरं शेतकऱ्यांची आम्ही अडवली असती, पण आम्हाला विशिष्ट काहीतरी संशयास्पद आढळलं तरच आम्ही विचारतो। 5-6 गोष्टी आम्ही जे त्यांना व्हेरीफाय करतो, त्यात जर त्यांच्या व्हेरीफाय नाही झाल्या तर आम्ही संशयास्पद गाडी पकडून पोलीस स्टेशनला जमा करतो। काही वाहन चालक तुमच्या रडारवर आहेत जे वारंवार अशा प्रकारच्या कारवायांमध्ये सहभागी असतात गोतस्करीसाठी, आणि म्हणून तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून असता, असं काय आहे? आता कसं आहे की ही जी गाडी आहे ही बीड तालुक्यातली, आता सध्या आमची चौकशी चालू आहे की ह्या गाडीवर पहिले काही गुन्हे आहेत का,
हे आमची सध्या चौकशी चालू आहे. ती लवकरात लवकर प्रशासन आम्हाला कळवल तसं आम्ही विचारलं पण प्रशासनाला 1-2 ते 3 दिवसात त्याचा रिपोर्ट येऊन जाईल. त्यांच्या बाजूने 100% हिंदुत्ववादी संघटना आहे आणि कायम राहणार सोबत. पण काय ठिकाणी असं केलेलं आहे की डायरेक्ट तुम्ही बाजाराला जाताना कत्तलखान्याला ते अगोदर सांगतायत की इथं नाही जाणार तिथं आम्ही अशा काय गोष्टी बघितलेल्या आहेत की डायरेक्ट बाजारपेठेत जाणं आणि डायरेक्ट तिथे विक्री करणं. आम्ही त्या गोष्टीचे सुद्धा पुरावे तुम्हाला देऊ शकतो. काय असे हे आहेत दलाल आहेत की सुरुवातीला नाही म्हणतात आणि काय जनावर त्यातली गेलेली पण आहेत. हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे गुरं कुठं जात आहेत काय करतायत. पण ह्या गोष्टी त्यांनी वारंवार खोटं बोलणं आणि शेतकऱ्यांच्या नावाखाली गो तस्करी करून कत्तल करणं. आमचा उद्देश एकच आहे, देशी गोवंश वाचला पाहिजे आणि वाढला पाहिजे. आमचा शेतकऱ्यांना विरोधच नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गोरक्षकांच्या हिंदुत्ववाद्यांच्या भावना लक्षात घेऊन जे गो तस्कर आहेत जे कत्तलखान्यासाठी जनावरांची वाहतूक करतात किंवा तस्करी करतात अशा लोकांवर मोकासारख्या कारवाया करू असा एक इशारा दिलेला होता आणि आजच राज्यामध्ये काही ठिकाणी मोकासारख्या कारवायाही करण्यात आलेल्या आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा यात असा पुढे येतो की हे जनावरं नेमकं कत्तलखान्याकडे चालली आहेत याबाबत कुठलीही स्पष्टीकरण न देता कारवाईचा आग्रह धरला जातो अशी एक भावना शेतकऱ्यांकडून पुढे येते. त्यामध्ये कसं आहे माहीत आहे का, गाडीमध्ये तुम्ही ज्या कॅपॅसिटीची तुमची जी आहे ठरवून दिलेली त्या कॅपॅसिटीपेक्षा तुम्ही जास्त जनावरं भरताय आणि तुम्ही ज्या जनावराला दुखापत होते ज्या जनावरांचे पाय मोडतात अशी जनावरं कोण शेतकरी घेत नाही, व्यापारी घेत नाही. आणि हे वारंवार खोटं बोललं जाते की आम्हाला ह्यातून अडचणी येतात काय येतात. आम्ही त्या गाड्या वगैतलेल्या आहेत, दाटण वाटण करून येणे गाड्या भरतात, त्या बैलांना किंवा त्या गाईला जखमा होतात. त्या जखमाकडे कोण लक्ष देत नाही, पाय मोडल्याकडे कोण लक्ष देत नाही. वरून आमच्यावर आरोप केला जातो की ही गाड्या सोडत नाहीत, ही करत नाहीत. अशा गोष्टी आम्ही पोलीस स्टेशनच्या समोर निदर्शनात आणून दिलेल्या आहेत. 6 गायांची पायं मोडलेली आम्ही नेऊन गोशाळेत दिलेले आहेत. आम्ही जसं गोरक्षकांकडून ह्या वाहनांचा शोध घेतला जातो, लक्ष ठेवलं जातं, तसंच जे गोतस्कर आहेत आणि जे त्या थेट हे कटईसाठी जनावरं ज्या ठिकाणी पोचवली जातात आणि कटई करून त्याच्या मांसांची विक्री बाजारात केली जाते त्या ठिकाणी गोरक्षकांनी कारवाई केली नाही कधी असा एक आरोप होतोय किंवा प्रश्न उपस्थित केला जातोय. असं काही घडलं? आत्तापर्यंत पंढरपूर शहरात आणि तालुक्यात 1000 किंवा 2000च्या आसपास गोमांस आम्ही आता जप्त करून डिस्ट्रॉय केलेला आहे आणि ह्याच्या फिर्यादी पोलीस स्टेशनला आहेत. आता तुम्हाला जर शहानिशा जर करायची असेल तर तुम्ही त्याच्या FIR तुम्ही पोलीस स्टेशनमधून मिळवू शकताय. आणि आतापर्यंत किती जनावरं वाचवली ही सगळे पोलीस स्टेशनला आहे. असं नाही की आम्ही कुठली कारवाई करत नाही, डायरेक्ट शेतकऱ्याची जनावरं धरतोय. आम्ही गोमांस पकडलेला आहे आणि एवढ्या 3 ते 4 वर्षात आम्ही 4 ते 5 हजाराच्या पुढं गोवंश वाचवलेला आहे. असं नाही की गोमांस पकडत नाहीत किंवा काय पकडत नाहीत किंवा कत्तलखान्यावर जात नाही. आत्तापर्यंत 3 कत्तलखान्यावर रेड मारलेले आणि तेच सक्सेसफुली झालेले आहेत. आणि इथपर्यंत नाही, आम्ही करमाळ्यापर्यंत जाऊन आम्ही काम करतोय, तुळजापूरपर्यंत जाऊन काम करतो. वाहनांचे टायर फोडले जातात, कायदा हातात घेतला जातो असा एक आरोप केला जातो. काय सांगा? आतापर्यंत केलं नाही. काय म्हणता परत? वाहनांचं नुकसान केलं जातं, कायदा हातात घेतला जातो असा एक आरोप वारंवार केला जातो. काय सांगा? बजरंग दलचा कोणताही कार्यकर्ता वाहनावर कधी हल्ला करत नाही किंवा ड्रायव्हर किंवा किन्नर ह्याला एका बोटाने शिवतही नाही. जी कायद्याच्या चौकटीत आम्ही काम करतोय, जी कायदा ठरवून दिलेला आहे त्या कायद्याच्या चौकटीतच आम्ही काम करतोय आणि तसंच करणार. ह्यापुढं असला हे विषय आरोप खोटे आहेत सगळे की त्याला वडलं धरलं मारलं. त्या ड्रायव्हरची स्वतः तुम्ही बाईट घेऊ शकताय, ड्रायव्हरला विचारू शकताय त्याला कुठं दुखापत आहे. असे जे जनावरांचे बाजार भरतात किंवा खरेदी विक्री केली जाते, सांगोलासारखा बाजार आहे किंवा राज्यात अनेक ठिकाणी बैल बाजार आहेत, जे जनावरांचे बाजार आहेत, या ठिकाणाहून जे वाहनं निघतात खरेदी करून त्याच्या पावत्या तिथं दिल्या जातात. गोरक्षक जसे अशा प्रकारची वाहनं पकडण्यासाठी पुढे येतात, परंतु ज्या वेळेला अशी जनावरं पकडली जातात आणि ते जनावरं पोलीस ठाण्याकडून काही ठिकाणी पाठवली जातात, त्या ठिकाणी त्यांची परत दखल घ्यायलाही गोरक्षक जात नाहीत असा एक आरोप केला जातो, दावा केला जातो. काय आता सध्या काय झालंय, गोशाळेचं प्रमाण सरकारचं अनुदान थोडंसं कमी पडत असल्या कारणानं आम्ही प्रत्येक गोशाळेला जास्ती वरनं जी निधी येतोय ती वाढवण्यात यावं. कारण की सध्या काय झालं आहे, कत्तलचं प्रमाण आपल्या महाराष्ट्रातून जास्त बाहेर राज्यात चाललेलं आहे. त्यामुळं आणि लोड सगळा गोशाळेवर पडतो आहे. मग
जास्तीत जास्त निधी वाढवता येईल ह्या हिशोबानं आम्ही सरकारकडे मागणी करतोय. कसा आहे, एका जर तुम्ही गोशाळेत 600-700 जर जनावरं आणली तर त्याच्या चाऱ्या पाणी सोय थोडीशी कमतरता पडते, पण 100% त्याची सोय केली जाते. असं म्हणणं नाही की त्याला उपाशीच मारलं जातं, त्याला पाणी दिलं जात नाही. हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत. यात तुम्ही हा विषय गोरक्षणचा बी नाही आणि त्या गोशाळेचा बी नाही. तर तुम्हाला जी स्पष्ट बोलायचं आहे ते समोर येऊन तुम्ही गोशाळेची बघा आणि तुम्ही स्वतः तिथं निदर्शन करू शकता. एकूणच या ठिकाणी आपण आता पाहिलं आहे की काल जी पंढरपुरामध्ये प्राणी छळ प्रतिबंधक कायद्याखाली जी काही कारवाई झालेली होती, गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. एका बाजूला शेतकऱ्यांनी ती जनावरे खरेदी करून वाहतूक करत असताना कारवाई झाली आहे अशी एक भावना व्यक्त करण्यात आलेली होती. आता गोरक्षक देखील दिवसभरातल्या ह्या सगळ्या घडामोडी पाहून पुढं आलेले आहेत आणि त्यांनी एक असा दावा केलेला आहे की हे जनावरं शेतकऱ्यांच्या नावाखाली खरेदी विक्री केली जातात आणि कत्तलखान्याकडे पाठवली जातात. याबाबत यापूर्वीही आम्ही अनेक वेळा अशा कारवायातून सिद्ध केलेलं आहे आणि हे जे जनावरं आहेत या जनावराबाबत निश्चितपणे जी कारवाई आम्ही करतोय त्याची माहिती घेऊनच आम्ही कारवाई करतोय. काही जनावरांची वाहतूक केली जाते, त्या वाहनांचंही आम्ही कुठलं नुकसान करत नाही असा एक दावा या ठिकाणी आता त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे. गोरक्षकांनी काल पंढरपूर शहरामध्ये जो गुन्हा दाखल करण्याचा आग्रह केला त्याचा वाद प्रतिवाद हा दिवसभरातून सोशल मीडियावर सुरू असतानाच गोरक्षकांनी देखील या ठिकाणी आपली पुढे येऊन बाजू मांडलेली आहे. धन्यवाद.